हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी दुपारी ब्लॉग चालू केला आहे आणि आत्ता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि थोडीशी छोटीशी अशी भूक लागली मला, त्याच्यामुळे म्हटलं की आता पोहे बनवावे. तर मी पोहे बनवलेत, तर दाखवते मी तुम्हाला. तर मी आता नाश्त्यासाठी इथं पोहे घेतलेत. छान असा नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग आपण बोलूया. परवाच्या दिवशी मी फणस घेऊन आले होते ना, त्यावेळेस कापायचं होतं पण लक्षातच राहिलं नाही. मग म्हटलं आज कापूया, कारण परत जास्त दिवस ठेवलं की ते खराब होऊन जातं. पिकलेला फणस आहे आणि मी ना आयुष्यात पहिल्यांदा फणस कापते. मी बघितलं होतं फणस कसं कापतात, हाताला तेल लावून, चाकूला तेल लावून असं फणस कापतात हे मला माहिती आहे. पण एवढं डिफिकल्ट असेल म्हणून मला वाटलं नव्हतं. बापरे, इतकं ते डेंजर कापायला, कसे कापत असतील बापरे ते फळांवाले किंवा मग ज्याच्या घरी फणसाचं झाड आहे त्यांना माहिती असेल ह्याची कापण्याची टेक्निक. पण मला तर इतकं अवघड जात होतं ना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच. इतकं ते असं हे होतं, फणस असं घट्ट एकदम असं निबार होतं. फणस असं तुटत नव्हतं. आता तुम्ही बघू शकता मी किती त्याला खोलण्याचा प्रयत्न करते, पूर्ण ताकद लावली होती मी माझी त्याला, तेव्हा कुठे ते फणसाचे 2 तुकडे झाले आणि फणस एकदम पिकलेला असा निघालेला आहे. आणि काय सांगायचं, इतका गोड वास येत होता ना त्याचा, आता खाल्ल्यानंतर कळेलच. मला फणस खूप आवडतं, म्हणजे ना मी बाजारातून थोडं काय ना मी आणायचे फणस. बाकी कोण घरामध्ये एवढं फणस प्रेमी नाही आहे, पण मला खूप आवडतं फणस आणि म्हणून मग आज म्हटलं की कापावं फणस. त्या दिवशी मी घेऊन आलेली. आणि कोणाकोणाला फणस आवडतं मला नक्की सांगा. तर आता कसं बसं त्याला कापलं आहे मी. आता बघूया अजून पुढे काय काय होते. तरी पण प्रोसेस काय पूर्ण झाली नाही माझी कापण्याची. तर आता त्यामधले गर काढून घेते मी. तुम्ही बघू शकता गर किती छान निघालेत, एकदम पिकलेला गर आहे आणि वास 1 नंबर येत होता. तर अशाच प्रकारे आता मी सगळे गर काढून घेते. पण खरं सांगू का, जे फणस कापत असतील ना त्यांना माझा सॅल्यूट आहे खरंच. एवढं डेंजर काम आहे ना, लय डिफिकल्ट आहे बाबा. तर आता हे सगळे गर काढून घेते मी. फणस सोलायचं लय अवघड आहे. तर झाले थोडंसं अर्धं सोलून, अर्धं अजून राहिले. हे बघू शकता इथे अजून अर्धं राहिले. एवढे घर सोलून झाले तिथे ताटामध्ये. तर आता मी खाऊन बघणार आहे. गोड आहे ना? गोड आहे, मस्त. इतका फणस खाल्ला ना, खरंच खूप 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 गोड फणस होता आणि मनसोक्त फणस आज मी खाल्लाय. खूप दिवसानंतर, मला वाटतं आय थिंक खूप वर्षानंतर मी फणस खाल्लाय. जास्त गोड होता आणि आता जेवण पण झाले. तर आता भांडी राहिले, तेवढी भांडी क्लीन करते. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आता मला चहा करायचा आहे. त्यासाठी मी दूधपोळी दुकानामधून घेऊन आले इथं पिशवीमध्ये. आज साहेबांनी परीला आवडतो तसा ब्रेड आणलाय, पण आज आमची परी नाही आहे खाण्यासाठी. परी मावशीच्या घरी गेली आहे. परीचं ध्यान झालं आहे मला आज सकाळी सकाळी ब्रेडवरून. तर आता दूध घेते तापवून, चहा ठेवते, त्यानंतर डब्याची तयारी करते पटपट. बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. स्टे ट्यून, बघत राहा. तर छान असा चहा उकळतोय, मी दाखवते तुम्हाला. इकडं पलीकडे दूध तापायला ठेवले, इकडे चहा ठेवलाय. चहा मस्तपैकी उकळतो. आता चहा घेते आणि त्यानंतर मग पटपट डबा बनवते, परत उशीर व्हायला नको. बरेच दिवस झालं फ्रीज काय क्लीन केलाच नव्हता. मग म्हटलं की आज वेळ आहे आणि आज भाजीला पण घेऊन यायचं आहे. भाज्या पण परत ठेवल्या की मग परत फ्रीज क्लीन करायचा राहून जातो. त्यामुळे आज म्हटलं की क्लीन करूया. आणि असंही सगळं साहित्य संपलं होतं म्हणून मग पटपट सगळा फ्रीज रिकामा केला मी. पहिलं तर स्विच बंद केला, त्याच्यानंतर फ्रीज रिकामा केला. सगळं साहित्य बाजूला काढून ठेवलं आणि तुम्ही बघू शकताय किती खराब फ्रीज झाला आहे. सगळं मला क्लीन करायचं आहे. काचा पण खूप खूप खराब झाल्यात. आता सगळा फ्रीज आहे ना व्यवस्थित क्लीन करून घेते मी. फ्रीजमधले सगळे पार्ट्स मी आता बाजूला काढून ठेवते, कारण मला हे सगळे पार्ट्स आहे ना चांगले घासून घ्यायचे. आता विम बारने म्हणजे विम बार जे लिक्विड आहे ना त्याने मी स्वच्छ क्लीन करून घेते.
म्हणजे त्याचा वास पण फ्रीजमध्ये येणार नाही आणि फ्रीजमध्ये छान वास येईल त्यासाठी. तर वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड मी वापरते, पण आज म्हटलं की विम बारने घासून बघूया, तर त्याने पण क्लीन होतो. आणि सगळे पार्ट्स आता छानपैकी असे घासून घेते. हे काचेचे पार्ट्स तर एवढे खराब झाले होते ना. तर आता इथे सगळे कंपार्टमेंट आहे ना घासून ठेवलेत मी. आता हे सुकतील तोपर्यंत इकडं मी आता फ्रीज घासून घेते छान. आता फ्रीज आहे ना सगळा मी घासून घेणार आहे घासणीने, कारण आहे ना इतकंच खराब झालं आहे ना, काळा पण झाला आहे जरासा, कारण आता बरेच वर्षाचा फ्रीज झाला आहे ना, त्याच्यामुळे थोडा काळा पण पडायला लागला आहे. त्यामुळे म्हटलं चांगला क्लीन करून घ्यावा. तर माझा पूर्ण फ्रीज आहे ना क्लीन करून झाला आहे. तुम्ही बघू शकताय कसं छान दिसतोय. आत्ताच चालू केलं आहे फ्रीज मी आणि किती चकाचक वाटतंय, एकदम मस्त. अशा प्रकारे मी माझा फ्रीज क्लीन केलेला आहे. हॅलो, तर आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि मी चालले आता भाजीला. आणि येता मी ब्लाऊज पण घेऊन येणार आहे, तर भेटतील आज मला ब्लाऊज असं वाटते. भाजी पण घेऊन येते. फ्रीजमधलं सगळा भाजीपाला संपला होता. तुम्ही तर बघितलं फ्रीज क्लीन करताना काहीच शिल्लक नव्हतं, म्हणून मग आज बाजार होता तर बाजारामध्ये आले होते. आता सगळ्या भाज्या घ्याव्या लागणार आहेत. आता ध्यान करून सगळ्या भाज्या घेते. आज मला ही वेगळ्याच प्रकारची भाजी दिसली. ही कोणती भाजी आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मला काय माहीत नाही. तर आत्ताच आले बाजारामधून घरी आणि मला बघू शकताय घाम किती आलाय. चालत जायचं चालत यायचं एवढं वैताग आलाय ना आज. आणि त्या जड पिशव्या त्यातून तर ताण खूप लागली. पहिलं पाणी पिते आणि त्यानंतर मग सगळ्या भाज्या काढून दाखवते तुम्हाला काय काय आणलं. फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते. हॅलो, तर आत्ताशी आले 7 वाजले आत्ता मला यायला भाजी घेऊन, कारण खूप उशीर झाला. चालत गेले होते मी, चालत आले आणि त्यातून एवढी जड पिशवी हातामध्ये, एवढा वैताग आला ना खरं सांगते आज. आणि त्यातून गरम पण इतकं होतं आहे. पाऊस काय पडाना, नुसतं आभाळ येते, त्यामुळे गरम पण खूप होत होतं. आल्या पहिले फ्रेश झाले आणि आता म्हटलं की सगळ्या भाज्या काढून ठेवाव्या. मी सगळ्या भाज्या खाली काढून ठेवल्यात, दाखवते मी तुम्हाला काय काय आणले ते. तर आता तुम्ही बघू शकताय एवढा भाजीपाला मी आणलाय. आणि खरं सांगू का, आजचा भाजीपाला इतका महाग होता ना, प्रमाणाच्या बाहेर महाग होता. आणि आज मला आहे ना ही लाल माठ भाजी भेटली आहे, म्हणून म्हटलं की घ्यावी. तर 20 रुपयाला ही गड्डी मिळाली मला. आळूची पानं 10-10 रुपयाला मिळाली. आणि कोथिंबीर 20, कढीपत्ता 10. हे सगळं आज आहे ना खूपच महाग होतं. आणि मी ना हापूस आंबे आणलेले आहेत, खूपच छान आहेत. तुम्हाला दाखवू का, हे बघू शकताय, हे हापूस आंबे आणलेत आणि मला स्वस्त मिळाले ना, त्याच्यामुळे म्हटलं की घ्यावे. मग मी 2 किलो घेतलेत हे, कारण आंब्याचा सीझन आता कमी कमी होत चालला आहे. मग परत काय आंबे पुढच्या वर्षीशिवाय खायला मिळणार नाही, म्हणून मग घेऊन आले एवढा सगळं भाजीपाला आंबे. तर चला आता हा सगळा भाजीपाला मी व्यवस्थित ठेवून देते. आणि आता आज लाल माठ भाजी करणार आहे मी. परत मग ठेवली ना की सुकून जाईल आणि मग तिची टेस्ट पण चांगली लागणार आहे. त्याच्यामुळे आज लाल माठ भाजी असणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. लाल माठाची भाजी छान मी निवडून घेतली, त्यानंतर तिला बारीक अशी कट केलेली आहे आणि नंतर पाण्याखाली 2-3 वेळा चांगले स्वच्छ धुवून निथळायला ठेवली ही भाजी. ह्यातलं पूर्ण पाणी निथळलं गेलं पाहिजे. तर इथं मी कांदा, मिरची, लसूण सगळं बारीक बारीक कापून घेतले. आता मी कढई ठेवली आहे तापायला. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकले 1 चमचा, जिरी, मोहरी आणि हिंग टाकलेला आहे. जिरी मोहरी तडतडल्यानंतर, हिंग तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकला आहे. लसूण चांगला ब्राऊन होऊन दिला. त्यानंतर त्यामध्ये कांदा मिरची घातली आहे. कांदा मिरची परतून दिल्यानंतर त्यामध्ये मीठ, घरचं लाल तिखट आणि हळद हे सगळं टाकून छान परतून घेतलं. नंतर निथळलेली भाजीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून चांगली परतून घेतली आहे. गॅसची फ्लेम आहे ना हायच ठेवलेली आहे. हाय फ्लेमवरच ही भाजी आपल्याला करायची आहे. लो फ्लेमवर जर ही भाजी केली ना तर तिला जास्त पाणी सुटेल आणि मग पार चिखल होऊन जाईल भाजीचा. सगळ्यात शेवटी मी शेंगदाण्याचा कूट टाकला, तुम्ही बघितलंच. आणि अशा प्रकारे आपली लाल माठ भाजी तयार झालेली आहे. खरं सांगू का, ही भाजी ना 1 नंबर लागते भाकरीसोबत. खरंच एकदा ट्राय करून बघा. हॅलो, तर आत्ताच जेवण झालं माझं आणि जेवण झाल्यानंतर किचन आवरलं, झाडू मारला आणि कोथिंबीर पण मी निसून ठेवली, कारण उद्या परत खराब होईल म्हणून मग पटकन निसून ठेवली. ती फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवली. आणि आजचा ब्लॉग आणि मी ब्लाऊज आणायला गेले होते, तर मला ब्लाऊज काय भेटलेच नाही, कारण त्यांनी शिवूनच ठेवले नाहीत अजून. मला वाटलं शिवून ठेवले असतील. 2 महिने होऊन गेले टाकलेले, पण अजून शिवले नाहीत. तर त्यांना म्हटलं 2 दिवसामध्ये शिवा आणि सोमवारी न्यायला येते म्हणून. तर ते म्हणले ओके. तर सोमवारी जाऊन घेऊन येईल. एकदाचा मुहूर्त लागेल त्या ब्लाऊजला. असो,
चला आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.